सो जर पुढच्या वर्षी पण करायचं त्याची रूपरेषा आत्तापासूनच तयार करा ना तुम्ही. मूर्तिकाराशी अप्रोच व्हा, तर तो पण काहीतरी प्लॅन करेल. नेक्स्ट इयर पण तेच होणार. मग जेवढ्या माझ्या अवेलेबिलिटी असणार तेवढीच बुकिंग घेणार मी मग. आणि जे भूतोन भविष्य तिने लोकांसमोर प्रेझेंट केलं आहे, तर खरंच रेश्मा हॅट्स ऑफ तुझ्या कामासाठी. आणि खूप असंच पुढे काम तुझं चालू राहावं. की इंडिया पाकिस्तानची लढाई चालू होती का? तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात एअरफोर्स वगैरे एवढी तर कधी गणपती विसर्जनला पण तुम्ही मागवली नसेल की. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. आता आपण पार्ट 2 बघतोय. पहिला पार्ट तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा. आपल्यासोबत आहे प्रथमेश गाडगे दादाचे मूर्तिकार आहेत. दादा, आपण कंटिन्यू करूया. माझा तुला दादा हा प्रश्न असेल की काही मंडळ तुझ्याकडे येतात, तेव्हा ते काही बारकावे मूर्तीमध्ये बघतात की दादा थोडंसं काम असं झालं पाहिजे होतं. त्याबद्दल तुझं काय मत आहे? मी बरं झाला हा प्रश्न विचारला. मी ह्याच्यामध्ये हेच सांगेन की बरेचसे मूर्ती म्हणजे बरेचसे मंडळ आहेत ना, त्यांचं आता आपण असं बोलू नये की प्राईस पॉईंटवरती यावं, पण प्रत्येक गोष्टीची क्वालिटी असते. आता सोन्या आणि चांदीमध्ये फरक आहेच. सोन्यांमध्ये पण फरक आहे. 24 कॅरेट, त्याच्यानंतर काय 20 कॅरेट, अगदी त्याच्या खालचं सोनं. मग जसे पैसे देऊ तशी आपल्याला सोन्याची वस्तू मिळेल ना, तसंच आहे. मग तसं तुम्ही असा पण विचार करा की मूर्तिकाराला काही जागा फ्रीमध्ये उपलब्ध नाही करून दिल्यात किंवा मूर्तिकाराला मंडप कोणी फ्रीमध्ये नाही बांधून दिला आहे किंवा कोणत्या लेबर असे फुकट येऊन नाही बसलेत. कोणतीच गोष्ट आम्हाला मूर्तिकाराला अशी फुकट नाही भेटली आहे की ती आम्ही तुम्हाला एकदम अशी छान करून देऊ. आणि प्रत्येक गोष्टीमागे मी जसं बोलतो ना प्राईस पॉईंट असतो, तसा एका प्रत्येक गोष्टीचं स्वरूप असतं, तिचं एक कॉस्टिंग असते. कुठली गोष्ट गेलं घर घेताना पण आपण तसंच घेतो ना, तिथे पण आपण जशी पैसे द्याल तशी क्वालिटी घेतो. ब्रँडेड शर्ट जरी घ्यायला गेलात तुम्ही, शोरूममध्ये गेला की 1500ला मिळेल, बाहेर रस्त्यावर आलात की 500ला मिळेल, त्याच्यापेक्षा खाली आलात 200-250 वाले पण मिळतात. पण ती चॉईस तुमची असते ना सर्वस्वी. आता आपल्या खिशात माझ्याकडे किती ₹500 आहेत. तुम्ही ₹500 बसेल तीच घेईन ना. मग त्याच्यामध्ये कुठेतरी बटन नीट नसतील, धागेच कुठेतरी बाहेर असतील. मग तिथे तुम्ही कॉम्प्रोमाईज करता. मग इथे तुम्ही असा विचार का नाही करत, की बाबा आपण जर थोडंसं बजेटमध्ये ॲडजस्ट केलं आहे, जर तो समोरचा मूर्तिकार तुम्हाला करून देतो आहे, की तुम्हाला त्याच्याकडनं इच्छा आहे मूर्ती घ्यायची, तर तुम्ही इथे छोट्या-मोठ्या ज्या गोष्टी हाईड होणार आहेत, त्या मूर्तिकाराला नका दाखवू. आणि कसं असतं, काही-काही वेळ ह्या गोष्टी कोणाबरोबर होतात, कधी-कधी काय-काय मंडळं खूप लेट बुकिंगला येतात किंवा कधी-कधी पार्टच खूप लेट आणून देतात. भलेही मूर्ती बुकिंग करून गेली पण तुम्ही जोपर्यंत ती गोष्ट फुलफिल नाही करत मूर्तिकाराला, भले मेमध्ये येऊन तुम्ही बुकिंग केलंत म्हणजे तुमचं काम झालं. पार्ट कधी आणून देणार तर जुलै एंडिंगला जेव्हा तुमचा पार्ट रेडी होणार, तेव्हा काय होणार, तेव्हा तुम्ही तुमच्या हिशोबाने पार्ट गणपती यायला कधी-कधी 15-20 दिवस राहिले तरी पण लोकांचे पार्ट आलेले आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करा. प्लॅनिंगमध्ये ठेवा. तुमच्या हिशोबाने नका जाऊ. आणि त्यात बारकावे बघणारे खूप असतात. मी परत सांगतो, की ह्या मूर्त्या सगळ्या हाती बनवलेल्या असतात. साच्यातून काढून फक्त तुम्हाला दिलेल्या नसतात. प्रत्येक लेबरचा हात वेगवेगळा चालतो. आज ह्या लेबरने त्या मूर्तीवर काम केलं, तर दुसऱ्या लेबरने त्या मूर्तीवर काम केलं. असं काही सिंक्रोनाइज नसतं, की एकाच मूर्तीवरती मी एकच लेबर ठेवेन. प्रत्येक लेबर चेंज होतात. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे कुठेतरी छोटा, कुठेतरी मोठा होणारच. कारण या सगळ्या गोष्टी हातातून बनवलेल्या असतात. आणि त्याच्यामुळे अशी बरीचशी मंडळं असतात, कुठेतरी दादा हेच हे वाटतंय, कुठेतरी तेच हे वाटतंय. मी त्यांना बोलतो ओव्हरऑल तुम्हाला मूर्ती बघा. कधी-कधी प्रबोळमध्ये पण कुठेतरी तुकडा चुकलाय, कुठेतरी खड्डेच पडलेत. अरे ती दिसणारी गोष्ट आहे का? मूर्तीच्या गणपतीकडे बघा ना, गणपतीमध्ये काही कमी असेल तर सांगा. गणपती तुम्हाला व्यवस्थित दिसतोय ना, मग प्रभूचे खड्डे तुम्हाला दिसणार आहेत का? किंवा त्या ह्याचे खड्डे दिसणार आहेत. आणि छोट्या-छोट्या गोष्टी मी तर बोलीन मंडळाने केलं तरी चालतील. जर मूर्तिकार तुमच्यासाठी तेवढे एफर्ट्स टाकतोय, तर तुम्ही सुद्धा स्वतः काही गोष्टी इनिशिएशन्स घ्या ना, करू शकता. मदत म्हणून करा एखाद्या मूर्तिकाराला. तुम्ही पैसे ₹100 प्रमाणे नाही देत आहेत, पण ॲटलीस्ट तुम्ही कमी देताय ना, तर त्याची तरी जाणीव ठेवा, की तो आपल्यासाठी काहीतरी करतोय ना, आपण तरी थोडंसं कुठेतरी काहीतरी करूया. नो डाऊट तुम्ही जाऊन टचअप केले, काय करावे. आता मी ह्या वर्षी काय-काय मंडळांचे तर असे टचअप होते ना, जे साईडला ठेवलेत खूर, हे आता हे नेताना तुम्हीच डॅमेज केलेले आहेत. आम्ही तरी नाही. आम्ही नेताना तुम्हाला मूर्ती डॅमेज करून दिली आहे का? कुठेतरी खड्ड्यात आपटवणार, ट्रॉलीवरती हलणार, तेव्हा ते कुठेतरी निघणार. मग ह्याचा अर्थ असा नाही की त्या मूर्तिकाराने तोडायचं म्हणून दिलेलं आहे. अरे ती मूर्ती देताना तुम्हाला 100% दिली आहे. तर तुमचं नेताना पण तुमचं काम बनतं ना, की कसं न्यायला पाहिजे. खड्ड्यातून नेणार, पळवत नेणार मूर्ती. अशाही गोष्टी घडल्या तर त्याच्यानंतर त्याचे टचअप करायला माणसं पाठवा. आम्ही पाठवतो, पण तिथे त्या माणसांना पण तुम्ही त्रास देता. नो डाऊट की दारू पिणं, हे करणं.
ह्या सगळ्या गोष्टी करून त्या माझ्या मुलांना त्रास झालेला गेला ह्या वर्षी, की दारू पिऊन त्या मंडळातल्या मुलांनी त्यांना आरडाओरडा करणं, हे करणं. मग ह्या गोष्टी नका करू. जिथे तुम्ही गणपती बाप्पा बसवताय, त्या गोष्टीचं पावित्र्य राखा. आता आजकाल काय झालं आहे, ट्रेंड म्हणून गणपती बसवायला लागले असं वाटतात सगळेजण. ज्याच्या त्याच्या घरी दिसतोय, ज्याच्या त्याच्या गल्लीत दिसतोय गणपती. असा पहिला विभागात दिसायचा, आता प्रत्येक गल्लीत गेलास तर प्रत्येक गल्लीत एक पूर्ण असे बोर्ड लागलेले असतात, गणपती बसतो, गणपती बसतो. मग तिथेच कॉम्पिटिशन होतं आहे, की तुम्ही तिथे गणपती बसवताय. एक साईडला गणपती बसलेला असतो, एक साईडला लोकांचं काय भलतंच चालू असतं. त्या गणपतीची आरती कधी धड करताना दिसत नाहीत काही मंडळातली मुलं, की सकाळ संध्याकाळ आरती व्हायला पाहिजे. ह्या गोष्टी कधीच कटाक्षाने पाळल्या. पण बरीचशी मंडळं आहेत ज्यांना बघून आपण मोठे झालेलो आहोत, ती मंडळं त्या गोष्टी कटाक्षाने पाळत असतात. म्हणूनच तिथे त्या लोकांना मग आज माझा गणपती ह्याच नावाने फेमस झाला पाहिजे, आता तो कसा फेमस आहे तसा फेमस झाला पाहिजे. त्या गोष्टीसाठी त्यांनी खूप एफर्ट्स टाकलेले आहेत, खूप मेहनत घेतात, वर्षभर कार्यरत असतात. तर त्या गोष्टी सोप्या नाही आहेत की इझिली तुम्ही करू शकाल म्हणून. तर मी हे सांगेन की तुम्ही मूर्तिकाराकडे मूर्ती दिली आहे अशा हिशोबाने नका जाऊ, तर आपल्या फॅमिली कुटुंबातला एक भाग आपला गणपती बाप्पा बनवतोय असं जा, तर त्या मूर्तिकाराला पण खूप बरं वाटेल आणि तुम्हालाही काम करून घेताना खूप बरं वाटेल. कुठे राहिलं तर तुम्हीसुद्धा बोलू शकता. गणपती नेताना खूप गणपती कारखान्यातून निघत असतात, तेव्हा राहिला काय तर बाबा तुम्हीसुद्धा मारला तरी त्या मूर्तिकाराला अजून असं वाटतं की दादा दे, मी मारतो कलर, कुठे आहे मला सांग. अजून चांगलं वाटेल. असं नाही की तुम्ही सगळ्या गोष्टी पैशाप्रमाणे बघत जावा त्याच्यामध्ये. तर व्यवहार नका ठेवू. एक रिलेशन बॉन्डिंग करा मूर्तिकाराबरोबर प्रत्येक मंडळाने आणि ते रिलेशन जेव्हा तुमचं त्याच्याशी चांगलं बिल्डअप होईल ना, तेव्हा तुम्ही नो डाऊट गणपती नाही आणणार तर देव घेऊन याल आपल्या देवाऱ्यातूनच, असं बोललात तरी चालेल. तर ह्या गोष्टी खूप मंडळाने कटाक्षाने पाळा आणि एका मूर्तिकाराचा प्रत्येक रिस्पेक्ट करा. भलेही तो मूर्तिकार नवीन असेल, छोटा असेल, गोण असेल, कसाही असेल, पण तो काम करतोय तुमच्यासाठी, हे खूप महत्त्वाचं आहे. आपली अख्खी फॅमिली 3 ते 4 महिने सोडून त्यांनासुद्धा हे करून तुम्ही इथे काम करताय, तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती. दादा तू बोललास की तुझा जन्मच लालबाग परळमध्ये झाला आहे. तर मग जेव्हा तू लहान होतास तेव्हा गणेशोत्सव हं. हा तुझ्या नजरेत कसा होता तेव्हा? लहानपणी म्हणजे गणेशोत्सव म्हणजे माझं गणेश गल्ली बोललं तर बोलतात ना, की बाबा आपलं खूप मोठं श्रद्धास्थान आहे माझ्यासाठी ते गणेश गल्लीचा गणपती आणि त्या गणपतीजवळच माझं लहानपण अख्खं गेलं आहे. मी कधी-कधी सांगतो, की मी शाळा चुकवून म्हणजे घरून शाळेसाठी निघायचो. मॉर्निंग टू 11 पर्यंत शाळा असायची माझी. मी गणपतीजवळ जायचो, बॅग गणपतीच्या खाली ठेवायचो आणि गणपतीजवळ पुजारी म्हणून उभा राहायचो. अजूनही म्हणजे माझ्याबरोबरचे गणेश गल्लीतले जे माझे फ्रेंड आहेत, ते सगळे आम्ही असे म्हणजे तिथे मग त्या गणपतीजवळच राहणं, गणपतीजवळच बसणं, गणपतीजवळच उठणं. मग ह्या सगळ्या गोष्टी तर लहानपणापासून अशा डोक्यात रचत गेल्या, की बाबा गणपती आपल्यासाठी सगळं काय. आणि त्याच्यानंतर सेकंडली मग गणेश गल्लीत घर आहे आपलं आणि करी रोडला आहे. मग जपाची देवीजवळ. मग तिथे माझं पूर्ण जन्मापासून असं बोलतात ना, की जसं कळायला लागलं तसं मी गणेश गल्लीच्या गणपतीला आणि जपाच्या देवीचा हात मी सोडला नाही. म्हणजे त्या दोघांचं एवढं वरद असतंय आणि लालबाग राजा तर आपलं एकदम बोलतात ना, की श्रद्धास्थानच आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, लालबाग राजा, परेलचा राजा, तेजूकायचा, हे असे वाटतं असं एक अख्खं कुटुंब आहे आपलं. म्हणजे लालबाग परळचं आहे ना, कोणत्याच मंडळाला असं वाटत नाही, की हां, मी लालबागकर आहेत, आम्ही गणेश गल्लीकर आहेत. आत्ता तर सगळ्यांना असं वाटतं, की हां, हे आपल्या कुटुंबातले आहेत. जसं बोलतात ना, की हे माझे काका आहेत, हे माझे आत्या आहे, हे माझे भाऊ आहेत, हे माझे चुलते आहेत. अशा प्रकारे तो लालबाग परळमधला आम्हाला आमच्यासाठी प्रत्येक मंडळ जिव्हाळ्याचं आहे. प्रत्येक मंडळाशी तेवढीच कनेक्टिव्हिटी आहे. हां, पण त्याच्यापेक्षा जास्त बोलीन तर मी माझा गणेश गल्लीच्या गणपतीशी कनेक्टिव्हिटी आहे. दादा जेव्हा आत्ता म्हणजे आधीचा गणेशोत्सव आणि आत्ताच्या गणेशोत्सवमध्ये तुला काय फरक जाणवतो का? आधीच्या गणेशोत्सवामध्ये कसं असायचं, गणपती फक्त आणून ठेवला जायचा. म्हणजे एवढं आगमन वगैरे होत नव्हतं, की जेवढा म्हणजे बोलायला आवडेल, की आत्ताची जी पिढी आहे, त्यांना असं आगमन, त्याच्यानंतर गणपतीचं हे करणं. ॲक्च्युली खरं बोलायचं तर हा एक इव्हेंट करून ठेवला आहे. मी पुन्हा सांगेन, तो इव्हेंट न करता त्याला उत्सवाचं माध्यम द्या. त्याला पारंपरिकता जपा त्याच्यामध्ये. गणपतीच्या मूर्तीमध्ये पारंपरिकता जपा. त्याच्यामध्ये त्याचे बोलतात ना, की गणपती गणपती दिसला पाहिजे. गणपतीला बनवलाय राक्षस, शंकर बनवतोय, शंकरासारखे केस लावतोय, हा अवतार झाला. पण गणपतीच्या ह्याच्यामध्ये त्याची वेशभूषा करा म्हणजे शंकराचे ड्रेसिंग मुल्ला त्याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता. पण त्या गणपतीचं मुकुट, त्याचं सोंड, सिक्स पॅक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ना गणपतीमध्ये नका इम्प्लांट करू, की देवाला देवासारखंच राहू दे. आणि उत्सव बोलशील
तर आत्ताचा जो 2 वर्षापासूनचा जो उत्सव होतो आहे, लॉकडाऊन नंतर जसं लोकांचं म्हणजे प्रत्येक मुलाला गणपतीचं काम शिकायचं आहे, प्रत्येक मुलाला गणपतीशी कनेक्टेड व्हायचं आहे. मग कसंही असो, लहान मुलं असो, मोठं मुलं असो, वयस्कर माणूस असो, की तितकाच भावनिकतेने येऊन कारखान्यात मुलं भेटतात. अजूनही मुलं मेसेज करतात, की "दादा आम्हाला काम शिकायचं आहे, आम्हाला काम करायचं आहे." मी बऱ्याचशा मुलांना कारखान्यात काम पण काय-काय मुलं आहेत ना, की तेवढ्यापुरतं मी बऱ्याच जणांना बोलवलेलं पण आहे. आले कारखान्यातलं काम बघून आहेत ना, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पळून पण गेलेत. म्हणजे मी हेच सांगेन, की एवढं सोपं नाही आहे ते काम करणं आणि हा उत्सव बनवणं आणि टिकवणं त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. खूप वरिष्ठ लोकं त्यासाठी खूप मेहनत घेत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येतात. आगमन, विसर्जन मोठ्या-मोठ्या होतात ते. दादा, आज गणेश संकुलमध्ये अनेक मूर्तिकार असतात. तेव्हा तुम्ही मैत्रीचे संबंध कसे जपतात मूर्तिकारांमध्ये? मैत्री संबंध ॲक्च्युली सगळ्यांचे चांगले असतात. आता कसं असतं, की कोणी कोणाचा दुश्मन नसतो. मूर्तिकार तर मुळीच कोणी कोणाचे दुश्मन नाहीत. हां, थोडं कॉम्पिटिशन आहे, की असं असतं, तसं असतं. पण इतकं आम्ही कॉम्पिटिशनच्या रूपाने कधी बघत नाही. नो डाऊट आता कारखान्यामध्ये अनिकेत शेवाळे आहे माझा खूप खास, खूप चांगला मित्र आहे. म्हणजे एकदम असं सख्ख्या भावासारखं बोललं तरी चालेल. तर त्याचा प्रवास मी बघितला आहे सुरुवातीपासून. इतका मेहनती आहे तो मुलगा आणि खरंच जिद्दी पण आहे. जे काम करायचं त्याने केलेलंच आहे आणि इतका आनंद वाटला जेव्हा खेतवाडीचा राजा त्याच्याकडे बनला. बरेचसे मोठे-मोठे गणपती बनले. तर जेव्हा त्याचं बुकिंग झालं तेव्हा त्याने मला सांगितलेलं. पण ही गोष्ट आम्ही म्हणजे ह्याच्यात ठेवलेली, की कुठलीही गोष्ट असो, आज तो पहिला येऊन सांगणार हक्काने, नाहीतर कोणता मूर्तिकार सांगेल, की माझ्याकडे हे मंडळ बुकिंग झालंय म्हणून. पण आमच्यात कधी अशा आम्ही मूर्तिकार म्हणून नाही, तर आम्ही एक चांगले बॉन्डिंग दोस्त म्हणून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर सिद्धांत मोहिते आहे. तो पण खूप खूप म्हणजे चांगला मित्र आहे. एकदम असं हेल्पफुल माणूस आहे तो पण. त्याचं पण खूप ह्यावर्षी काम छान झालं. त्याच्यानंतर निखिल खातू आहे. निखिल खातू हेल्पफुल आहे. कधी काय लागलं तर एकमेकांना आम्ही मदत करणं, म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर अरुण दत्तेही होता. अरुण दत्तेही कधी लागलं तर कधी हेल्प केलेली आहे त्यांनी. त्याच्यानंतर पुढे अ, असे बरेचसे मूर्तिकार आहेत. हां, रेश्माताई, रेश्माताई आहे. त्याच्यानंतर आपला काय रे याचं नाव आत्ताचा मूर्तिकार? सिद्धेश देगोळे आहे, सिद्धेश दिघोळे पण आहे. त्याच्यानंतर हे अ, बनवली तो रे आकाश आकाश तिरमल आहे. तिरमल. आकाश तिरमलही कारखान्यात होता. गेल्या वर्षी त्याने एकाच मूर्ती बनवली. पण म्हणजे हेल्पफुल असं बॉन्डिंग होतं आमचं, की त्याच्यात तसं कोणाचं हे नव्हतं आणि नो डाऊट आकाश तिरमलचं काम तर ह्यावर्षी अप्रतिम होतं. गणेश गल्लीचा गणपती. थोडंसं डायसी होतं, की कसं होईल, पण कुठेतरी असं वाटत होतं, की आमच्यातलं यंग पिढीतलं कोणतरी असं मूर्ती बनवत आहे म्हणजे खूप असं हे होतं, की काहीतरी चांगलं नो डाऊट खूप चांगलं काम केलं त्याने आणि हॅट्स ऑफ, की एक-एक गोष्टी जेव्हा गणपती ओपन झाला गणेश गल्लीचा आणि जेव्हा ते असं रूप दिसलं ना, की असं साक्षात असं वाटलं, की वेलिंगचीच कुठेतरी टेस्ट त्याच्यामध्ये दिसली आहे आणि त्या ज्या गोष्टी जे बारकावे आहेत, ते अप्रतिम केलेत. तर खरंच खूप छान काम केलं आहे आकाश तिरुमलने. तर त्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि अनिकेत शेवाळीने पण ह्यावर्षी अप्रतिम काम केलेलं आहे. एकापेक्षा एक मूर्त्या म्हणजे बोलतात ना, की केलेल्या आहेत आणि त्याचं कामही खूप छान आहे आणि एक वेगळ्याच ह्याने त्याने ह्यावर्षी लोकांसमोर प्रेझेंट केलं आहे आणि त्याच्यानंतर कुणाल पाटील तर काय आपले बाबा एकदम हेच आहे. त्याचं कामही कोणी आजपर्यंत त्याचा हात नाही पकडला आहे आणि सेकंडली बोलीन तर रेश्मा खातू. रेश्मा खातूची ही खूप चांगली बॉन्डिंग आहे. म्हणजे एक बोलतात ना, की असं सिस्टरसारखंच बॉन्डिंग आहे तिच्याबरोबर पण आणि तिने जे यावर्षी काम केलं आहे ते बोलतात ना, की अप्रतिम होतं काम तिचं. जो तिने शब्द केलेला ना, भूतो न भविष्य, तर ते खरंच आहे, की त्या चेहऱ्याची प्रतिकृती रेश्माच करू शकते. म्हणजे विजय खातू सरांकडेच पाहायला मिळेल आणि तीच छवी ह्यावर्षी दिसली. जेव्हा ताडदेवचा गणपती समोर आला, तेव्हा दिसलं, तेव्हा ती कुठेतरी अशी जाणीव झाली, की साक्षात विजय खातू सरांनीच बनवली अशी. म्हणजे त्याच्यापर्यंत तिने तेवढी इतक्या फिनिशिंग. 100% लेव्हलपर्यंत तिने काम केलेलं त्या गणपतीवरती. तर हॅट्स ऑफ रेश्मा खरंच, की तुला त्याच्यासाठी किती गोष्टी तिने फेस केल्यात ह्या सगळ्यांना माहीत आहेत आणि स्पेशली मलाही माहीत आहेत. तर तिने जिद्दीने करून दाखवली ही गोष्ट आणि खरंच ती मानलं पाहिजे तिला. म्हणजे एक जेव्हा मूर्तिकार जेंट्स म्हणून उभा राहिला, त्याला मदत करतात. पण लेडीज म्हणून तिला सपोर्ट करणं तेव्हा कोणी इतकं हे नाही केलं. पण तिने तिची जिद्द दाखवली, की मी पण काही कमी नाही आहे आणि जे भूतो न भविष्य तिने लोकांसमोर प्रेझेंट केलं आहे. तर खरंच रेश्मा हॅट्स ऑफ तुझ्या कामासाठी आणि खूप असंच पुढे काम तुझं चालू राहावं.
दादा, तुझी कधी अशी इच्छा आहे की ह्या मंडळाची गणपतीची मूर्ती माझ्या हातातून साकारली गेली पाहिजे? बघ, मी तुला परत सांगतो, हा आता कॉम्पिटिशनचा पार्ट आणि मी कॉम्पिटिशन नाही खेळत. पण मी खरं बोलू प्रामाणिकपणे, तर माझं असं काहीच हे नाही की मी कोणत्यातरी मूर्ती असं ठेवलंच नाही आहे की माझ्यासाठी ना गणपती हा फक्त गणपती आहे. मग तो गल्लीतलं छोटं मंडळ असो, कुठलंही मंडळ असो, हां, माझ्यात एवढी ताकद आहे की कदाचित छोटं मंडळ जरी माझ्याकडे आलं तरी त्याला मी पुढच्या वर्षी एक नावाने ओळख होईल की हां, हे मंडळ ह्या गल्लीत बसतं. एवढी माझ्यात ताकद आहे. पण मी असं नाही की कोणत्यातरी मोठ्या मंडळाचा गणपती बनवीन आणि मी फेमस होईन. माझ्याकडे छोट्या गणपतीला पण बनवून फेमस करण्याची ताकद आहे. तर मी हेच बोलीन की मी तयार करीन. तयार केलेल्या गोष्टीवरती काम नाही करणार मी. मी एखादी गोष्ट तयार करीन आणि तिला लोकांसमोर सादर करीन, प्रेझेंट करेल. प्रेझेंट करेन. दादा, गेल्या वर्षीच आपण बघितलं की सरकारने काही निर्बंध घातले POP बंदीवर. तेव्हा मूर्तिकार म्हणून तुला काय वाटलं किंवा तुझं काय मत होतं त्यावर? मी हेच बोलीन की तेव्हा गेल्या वर्षी म्हणजे POPचे बंधन अक्षरशः ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्लॅनिंग पाहिजे. तुम्ही जर कोणती गोष्ट बंद करताय खूप वर्ष झाली, तर त्याच्या 1 वर्ष, 2 वर्ष आधी तुम्ही ते इम्प्लांट करायला पाहिजे. लगेच असं करून तुम्हाला चालणार नाही. त्या POPवरती खूप साऱ्या लोकांचे रोजगार आहेत. खूप साऱ्या लोकांचं पोट चालतं त्याच्यावरती. कितीतरी लाखो लोकं असतील की जी त्याच्यावरती जगतायत. आणि POPचं साधन असं आहे की POP आता बऱ्याच वेळी सगळ्या मूर्तिकारांनी आमच्या ओपनली सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये, की प्रदूषण होतं आहे, हे होतं आहे. तर मातीने पण तेवढंच प्रदूषण होतं ना, की POPनेच होणार आहे. माती ॲटलीस्ट ती जाऊन थर जरी साचेल, तेव्हा काय कराल, त्या मातीची दलदलच होईल ना काही कालांतराने. ती माती जर पाण्यातून बाहेर नाही काढली तर विरघळलेली असेल तर. तसं POPची विल्हेवाट तरी लावता येते. खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या POPबद्दल सादर केल्यात. त्याच्यात इतकं मी नाही बोलीन, पण एवढंच सांगेन की कुठेतरी सरकारने ह्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत की POP खूप फास्ट फॉरवर्ड आहे आणि प्रोडक्शनसाठी खूप यूज टू आहे. लोकांना परवडणारी ही गोष्ट आहे. जशा छोट्या मूर्त्या आहेत, तर त्यासाठी तुम्ही कृत्रिम तलाव करा. त्या मूर्त्या परत विघटन करता येतील. हे सगळं काम मूर्तिकाराने नाही करायचं आहे किंवा मंडळाने नाही करायचं आहे. तर ह्याच्यासाठी सरकारचं नियोजन असलं पाहिजे. आता मी तर छातीठोकपणे सांगेन, सगळ्या सगळ्या मूर्त्या खोल समुद्रात जाऊन विसर्जन केलेल्या आहेत. मी स्वतः मंडळाने मला व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि मी बघितलेले आहेत. तराफ्यावरती नेऊन किंवा कुठेतरी ते फोरक्लिप ह्याने मूर्त्या पूर्ण टोटली विसर्जन केलेल्या आहेत. तर हे कुठेतरी गव्हर्नमेंटने केलं पाहिजे. हे ना की मंडळाने किंवा मूर्तिकारांनी नाही केलं पाहिजे. गव्हर्नमेंटनी ह्याच्यासाठी प्लॅनिंग करा. हे POP बंदी करणं, हे करण्यापेक्षा ना ह्या गोष्टीवरती हे द्या की तुम्ही अजून तराफे कसे अवलंब कराल त्याचा. आता रोड साईडला सगळे गणपती मोठ्या तराफ्यांवरती 10 ते 15 गणपती मोठे-मोठे बसवतात. खोल समुद्रात नेऊन विसर्जन करतात. तुम्ही पण तशी सोय करा ना. लोकांकडनं वर्षभरामध्ये तुम्ही इतका टॅक्स घेता. प्रत्येक गोष्टीमागे तुमचा टॅक्स आहे. मग ह्या उत्सवासाठी तुम्हाला थोडेसे पैसे खर्च करायला नाही होणार का? एक टीम उभी करा. आणि बरेचसे निर्लज्ज लोकं, मी हे पण सांगेन, की जाऊन मग चौपाटीवरती असे फोटो काढतात आणि टाकतात. म्हणजे त्यांचा मोठेपणा. आणि ते मग तुम्ही फोटो टाकता का? त्या व्हिडिओ बनवता का? जर तुम्ही काम करताय ना देवासाठी, तर ते देवासाठी केलेलं काम तुम्हाला लोकांना का दाखवायचं आहे? म्हणजे तुम्हाला त्याची जाहिरात करायची आहे का? आम्ही ह्या मूर्त्या अशा उचलून नेऊन आम्ही समुद्रात टाकल्या, आम्ही हे केलं, ते केलं. तुम्ही ते काम करताय तुमच्या देवासाठीच करताय ना. आणि समुद्राला भरती ओहोटी आहे. समुद्राचं पाणी स्थिर नाही आहे. समुद्रात गेलेल्या गोष्टी समुद्र सगळ्या गोष्टी बाहेर फेकून देतो परत. कळालं? त्यामुळे त्या त्या प्रवाहाने त्या पुन्हा बाहेर येतात. कोणी रस्त्यात मूर्ती सोडून जात नाही. आणि ह्या वर्षी तर गव्हर्नमेंटने लिटरली चौपाट्यांवरती ज्या फ्रेमिंग टाकतात खाली, प्लेट्स टाकतात, ह्या प्लेट पण नाही टाकलेल्या होत्या. त्यामुळे त्या विसर्जनाला खूप डिफिकल्टी आली. तर नेक्स्ट इयर तरी ह्या लोकांनी प्री प्लॅन करावं आणि ह्याच्यासाठी एक वेगळी संघटना उभी करा. तुमच्याकडे तेवढी ताकद आहे. ॲटलीस्ट गणेश उत्सव, नवरात्र उत्सवासाठी तुम्ही करू शकता. तुम्हाला वर्षभर त्याच्यासाठी तिथे जाऊन चौपाटीवरती नाही बसायचं. पण ह्या गोष्टी तुम्ही इम्प्लांट करा ना, की मोठे तराफे तुम्ही सजेस्ट करा. तुम्हाला त्या मूर्त्या विसर्जन कशा करता येतील समुद्रात ते सजेस्ट करा. ह्याच्यासाठी तुम्ही प्लॅन घ्या, तुम्ही ॲक्शन घ्या. आत्तापासून घ्या गव्हर्नमेंटने. POP बंद करणं, POPमुळे नुकसान होतं. अशा तर POP सगळ्या ठिकाणी वापरले जाते. पायाला लागलं तरी प्लॅस्टरच लावलं जातं तुम्हाला. का? तेव्हा POP चालते. ते काढून फेकत नाही तुम्ही. त्याचं विघटन होतंच ना पुन्हा. मग तुम्हाला गणपती मूर्तीमध्येच का तुम्हाला प्रदूषण दिसतंय? त्याच्यामध्येच का प्रदूषण दिसतंय? समुद्र खूप मोठा आहे. त्याच्यात सगळं पचवण्याची ताकद आहे. पण ते कसं विसर्जन करायचं हे तुमच्यापर्यंत आहे ना. त्यासाठी हा तोडगा नाही आहे की POP बंदी करा. कोणताच भाविक, कोणताच भक्तजन शांत राहणार नाही. आता जर पुन्हा याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्याल, तर ह्याच्यापेक्षा वेगळ्या पलीकडे तुम्हाला लोकांचा आक्रोश बघायला मिळेल. ह्यावर्षी खूप सॅटल पद्धतीने लोकांनी केलं आणि सगळ्या मूर्तिकारांनी, म्हणजे सगळे सिद्धेश दिघोळे आहेत,
त्याच्यानंतर सुरेश शर्मा आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा मूर्तिकारांनी पुढे होऊन ह्या केस त्यांच्या लेवलला तिथपर्यंत लढलेले आहेत कोर्टापर्यंत. म्हणजे ती मेहनत केलेली आहे त्या लोकांनी. मी त्याच्यात पार्टमध्ये नव्हतो. मी ज्या गोष्टी बाहेरून करायच्या, पण त्यांनी खूप मेहनत केली आहे म्हणून आज हे पुन्हा दिसलेलं आहे. तर खरंच त्यांना थँक्यू आणि हॅट्स ऑफ त्यांच्या कामासाठी, की वकिलापर्यंत गोष्टी, प्रशांत देसाई ह्या सगळ्यांनी ना खूप मोठ्या लेवलला काम केलेलं आहे हे. म्हणून ती POP बंदी कुठेतरी स्टॉप करता आली आणि अजूनही ते काम करत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर लवकरात लवकर गणपतीलाच विघ्न काढून बाहेर यावं लागेल. आणि खरंच थँक्यू बोलेन मी, की लोकांनी इतका सपोर्ट केला आहे त्या गोष्टीसाठी. तर पुन्हा एकदा हे असं होऊ नये ह्याच्यासाठीच प्रार्थना करणार. आणखीन काय, की POPवरून पुन्हा आपला उत्सव कुठेतरी स्टेबल करायचा प्रयत्न करतीलच गव्हर्नमेंट. दादा आपण बघितलं गणपतीला आपण जूनपासून एक सुरुवात करतो कारखाना बांधायची, किंवा तेव्हापासूनच बुकिंग चालू होतात सगळ्याच मूर्तिकारांकडे. पण 2025मध्ये कारखाना बांधून झालेला तरीही POP बंदी हटली नव्हती. मग जेव्हा सरकारने POP बंदीचा निर्णय मागे घेतला तेव्हा आपल्याकडे उत्सवासाठी किंवा मूर्तिकारांच्या तयारीसाठी खूप कमी दिवस उरलेले. तर तेव्हा तो पूर्ण चॅलेंजिंग जॉब होता प्रत्येक मूर्तिकारासाठी. तेव्हा तुला काय वाटलं की त्या कमी वेळामध्ये प्रत्येक मंडळास आपल्याला काम करून द्यायचं आहे मूर्तीचं? बट बेस होता, कारण तेव्हा कसं झालेलं की कोर्टाच्या तारखा पडत होत्या. कोर्टाने पण तारखांना खूप विलंब लावला, की उत्सव जवळ येतो आहे, आपला परमिशन द्यायची आहे. तर त्याच्यामध्ये आणि परमिशन मिळाल्यानंतर कारखानाही ते बांधला कारखान्याचा. आणि ह्याच्यासाठी आम्हाला विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानचे माननीय जे प्रराग चव्हाण आहेत त्यांनी खूप सपोर्ट केला आहे आम्हाला, की त्या जागा घेऊन देण्यापासून त्याच्यानंतर पुढे बांधण्या. आणि सचिन म्हणून बोलीन मंडपचं काम इतक्या स्पीडली त्याने काम केलं आहे. 10 ते 15-20 दिवसामध्ये मंडप आम्हाला रेडी करून दिला. तर हॅट्स ऑफ, एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये त्याने आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या तिथे. आणि काम स्टार्ट झालं त्याच्यानंतर खूप मी पण लिमिटेड बुकिंगच घेतलं होतं ह्यावर्षी, कारण काम होणार नाहीत. आणि थोडंसं होतं की टफ, पण काय बोलतात ना, की त्या सगळ्या गोष्टी डे नाईट करून कराव्या लागल्या. आणि पूर्ण रात्रीचा दिवस करून आम्हाला त्या गोष्टी पूर्णपणे वर्किंगमध्ये ठेवाव्या लागल्यात. म्हणून तो उत्सव खूप चांगल्या रीतीने लोकांपर्यंत प्रेझेंट करता आला. कारण ह्या गोष्टी 2021ला पण घडली होती, 22ला पण घडली होती ही गोष्ट, की 1 महिनाच राहिला होता परमिशन मिळायला. आणि त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी, तेव्हाचा तर खूप चॅलेंजिंग जॉब होता. त्याच्यातून आम्ही खूप शिकलो आहे आणि ह्या गोष्टी आता ह्यावर्षी खूप स्टेबलायझेशन करण्याचा प्रयत्न केला. मी हेच सांगेन, की जेवढं आपल्या ताटात बसेल, जेवढ्या आपल्या पोटात भूक असेल ना, तेवढंच आपण घ्यावं आणि तेवढंच खावं. त्याच्या व्यतिरिक्त जर खाल्लं ना, तर आपल्यालाही त्रास होणार आहे. ताटाच्या बाहेर गेलं की ताटातून सांडणार आहे. तर मूर्तिकारांना हेच सांगेन, की जेवढं आपल्याकडे कॅपॅसिटी आहे ना, तेवढीच बुकिंग घ्या. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा बुकिंग घेऊन काहीच नाही होणार आहे तुमचं. म्हणजे ती कामं पण तुमची झाली पाहिजेत ना वेळेच्या मर्यादेप्रमाणे. तर गेल्या वर्षी दादा आपण बघितलंच की माघी गणेशोत्सव जयंती आता येतेच आहे. तर हं. 2025ची जी माघी गणेश उत्सव जयंती होती, कांदिवलीमध्ये खूप सारे मंडळं करतात. तर तेव्हा विसर्जनाच्या वेळी तेव्हा बंदी घातली होती. तेव्हा बघितलं मी की तूही स्वतः पुढाकार घेतला होता त्यासाठी. तर त्याबद्दल तुला त्या क्षणी काय वाटलं की गणपती निघाले आणि अचानक त्यांनी बंदी घातलेली आहे, तेव्हा तो क्षण कसा होता, किंवा तू स्वतः होतास तिकडे? तेव्हा तर खरंच असं म्हणजे लिटरली विसर्जनाच्या दिवशी मी आय थिंक घरी आलो. थोडा वेळ होतो तिथे. कारण तिथले बरीचशी मंडळं ओळखतात आणि खूप फ्रेंड्स आहेत तिकडे. चारकोप साईडला वगैरे आपले कांदिवली, चारकोप, मालाड. तर जेव्हा ते दिसलं दृश्य ना, तेव्हा मी लाईव्ह होतो बऱ्याचशा मुलांच्या. म्हणजे असं हे इतकं विचित्र वाटत होतं, की आपल्याच उत्सवांवरती बंदी का? आपण आपल्याच राज्यात आहोत, आपल्याच महाराष्ट्रात आहोत आणि आपल्याच उत्सवावरती बंदी. आणि तुम्हाला जर ती गोष्ट करायची होती, तर तुम्ही गणपती बसायच्या 10 दिवस आधी का नाही केली? जानेवारीमध्ये का नाही तुम्ही मंडळांना नोटीस टाकल्या? जानेवारीमध्ये का नाही ओपन केली तुम्ही? बरोबर गणपती विसर्जनला निघाल्यावरती एक ज्याने जी नोटीस काढली होती आणि जे भिकारी होते 10-12 जणं, ज्यांनी त्या गोष्टीवरती काम केलं होतं, की ती केस परत रिओपन केली होती, त्यांना पण लाज नाही वाटली. देव तर कधी त्यांना माफ नाही करणार. पण आपलाच देव, आपल्याच हिंदू संस्कृतीतलं तुम्ही एखादी गोष्ट अशी बोलतात ना, एक लांछनास्पदच गोष्ट होती, की तुम्ही मिरवणुका थांबवून गणपती परत त्यांच्या रिटर्न पाठवताय. का तर तुम्हाला तिथे POPचं प्रदूषण होतं आहे. काय प्रदूषण होत असेल तुमच्या POPचं? का तुम्ही त्याच्यावरती आधी गोष्टीचा अभ्यास का नाही केला? अक्षरशः म्हणजे प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात
अश्रू होते, अंगावर काटा होता. का तर आपला देव आपण बाहेर नेतोय विसर्जनला आणि तो परत परत आणून तिथेच ठेवायचा. कसं वाटलं असेल ते मंडळाला, की कोणती गोष्ट म्हणजे प्रत्येक मंडळ, प्रत्येक गोष्टसाठी हा भावूक होतं आणि त्याच्यानंतर परत एकदा विसर्जनासाठी आम्ही मूर्त्या काढल्या, की बघू काय होतंय. तर तिथे तिथे सुद्धा पुन्हा तेच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात फोर्स वगैरे लावून ठेवलेली. म्हणजे इथे काय आपण शत्रू आहोत का एकमेकांचे? की इंडिया पाकिस्तानची लढाई चालू होती का? तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात एअर वगैरे एवढी तर कधी गणपती विसर्जनला पण तुम्ही मागवली नसेल, की तेवढी तयारी तुम्ही तिथे करून ठेवली होती. मग तुम्ही ह्या गोष्टींचा अभ्यास इथे जर तयारी करू शकता, तर मग तुम्ही विसर्जनाची का नाही तयारी करत आहे? विसर्जनासाठी पण तयार राहा ना, की सज्ज व्हा. अशा मोठ्या प्रमाणात जर तुम्ही अडवत होतात तेव्हा, तर विसर्जनासाठी सुद्धा तयार राहा ना, की करा समुद्रात सोय विसर्जन करायची. एवढी ताकद आहे ना आपल्याकडे, ती तिथे पण दाखवा. इथे माणसांना मारून लाठीचार्ज करून दाखवण्यापेक्षा. सगळ्यात आधी तेच सांगतो, की आपले सण, आपली संस्कृती जपा. कुठेतरी ती लयास चाललेली आहेत. म्हणजे हे सगळ्या गोष्टींमुळे, की इथे काय करायचं आहे, बाबा ह्याने त्रास होतोय, ह्याने त्यासाठी प्री प्लॅन करा तुम्ही. ऑलरेडी विसर्जनाला सुट्ट्याच असतात. असं नाही, की विसर्जनाच्या दिवशी सगळी ऑफिस चालू असतात किंवा काय असतात. असतील चालू तर ते बंद करा तुम्ही. म्हणजे लोकं त्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील, ट्रॅफिक कमी नाही होणार, कोणाला त्रास नाही होणार. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे इतका त्रास झाला तेव्हा आणि जेव्हा मला वाटतं कांदिवलीचं श्री वगैरे विसर्जन थांबवून परत रिटर्न बॅक जातं, तेव्हा माझा मित्रच मालाडमध्ये आहेत. आम्ही तिथल्या गणपतीला गेलो. तर तिथे पण गणपतीची मिरवणूक थांबवली पुढे आणि त्यांनी सांगितलं, की समुद्रात विसर्जन नाही करायचं तिथे. तर तुम्ही ह्याच्यातच करायचं आहे तलावामध्ये. तर तलावामध्ये विसर्जन करण्यामध्ये आम्ही बोललो, जर तलाव कृत्रिम केला आहे किंवा तो तलावाचं जर मूर्ती विसर्जन नाही झाली तर काय करणार? तर ती मुलं ऐकतच नव्हती. मग त्यांनी काय करावं, पोलिसांनी त्यातल्या 3-4 मुलांना पकडून बाहेर घेऊन जावं आणि मारलं पण लिटरली. तर मी तेव्हा तिथे ट्रॉलीजवळ होतो. मी ट्रॉली थांबवली. मी बोललो, की "हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे? म्हणजे त्यांना मारून तुम्हाला काय मिळणार आहे का? त्यांना मारून तुम्हाला काय मिळणार असेल तर ठीक आहे. तर समुद्रामध्ये तुम्ही सांगताय नका करू. जर जिथे पाणी आहे, तिथे विसर्जन करण्यासाठी प्रॉपर सोय आहे का? ती मूर्ती प्रॉपर पाण्यात जाऊ शकते का?" तर त्यांचं तेच म्हणणं होतं, "नाही, आम्ही सांगू तिथेच विसर्जन करायचं." आणि त्या 3 मुलांना मारलं त्यांनी लिटरली. त्याच्यानंतर मग एक पोलिसांशी मंडळानं पण सांगितलं, की "हे लोकं बोलतायत ना जी-आर आहेत, तर ठीक आहे, जिथे तलाव आहे तिथे आपण जाऊया." जर मी त्यांना सांगितलं तलावात तिथे जर व्यवस्थित नसेल, तर आम्हाला तुम्ही स्वतःच्या हाताने नेऊन समुद्रात मूर्ती विसर्जन करायची. तेही रेडी झाले. त्याच्यानंतर त्या ज्या मुलांना पकडलेलं त्यांना पुढे आणा आणि असं करत म्हणजे लिटरली इतका हे झालं होतं ना तिथे वातावरण, की लिटरली मारामारी होऊ शकते. अशा पद्धतीने तिथे सीन क्रिएट झालेला. पोलिसच आपल्या लोकांना मारतात. तुमच्याकडे आदेश आहेत, मान्य आहेत, पण सरकारनं कळायला पाहिजेत ना कुठल्या गोष्टींवर काय आदेश करतायत ते तुम्ही. आपल्या सणांवरती पण तुम्ही आदेश द्यायला लागलात म्हणजे एवढ्या लेव्हलला, की ज्या देवांमुळे आज आपण इथे उपलब्ध आहोत, तर त्याच देवांना तुम्ही अडवताय. असं करत मग तिथे ती कुठेतरी मिरवणूक परत रिस्टार्ट केली, आरती वगैरे केली, पोलिसांच्या हातूनच करवली आणि मग ती गणपतीची मूर्ती व्यवस्थित कृत्रिम तलावसुद्धा त्यात विसर्जन केली. बाकीच्या मूर्त्या कृत्रिम तलाव मी तर बोलीन बापरे! BMCने गेल्या वर्षी की आजपर्यंत एवढं काम कधी फास्ट केलं नव्हतं. पण ते खड्डे मारायचं काम अर्ध्या दिवसात केलं होतं तेव्हा. मग हे जर खड्डे मारायची ताकद तुमची आहे, तर परत बोलेन मी विसर्जनाची ताकद पण तुम्हाला दाखवून द्या ना लोकांना, की आम्ही तरापे मोठ्या-मोठ्या जहाजी बांधू शकतो, तरापे देऊ शकतो तुम्हाला, गणपती पाण्यात विसर्जन करू शकतो तुमच्या. ह्या पण तयाऱ्या दाखवा फास्टमध्ये. खूप चांगलं वाटेल लोकांना. त्यासाठी हा पर्याय नका ठेवू, की पी-ओ-पीमुळे प्रदूषण होतंय म्हणून. दादा माझा पुढचा प्रश्न असेल की तुझ्याकडे गणपती अनेक येतात, अनेक बुकिंग असतात. ते 3 महिन्याचा जो पिरियड असतो तुझा कारखान्यातला, म्हणजे तू अनेक मूर्त्यांबरोबर सहवास म्हणजे घडण्यापासून ते पूर्ण जाण्यापर्यंत, आगमन होईपर्यंत. नंतर तू जेव्हा कारखान्यात येतो, तेव्हा तुला काय असं वाटतं की आज पूर्ण कारखाना एका क्षणात खाली जाण्यासारखा? कसं असतं ना, जेव्हा 3 महिने कार्यरत असतो ना कारखान्यात, तेव्हा स्टार्टिंगला तर पाट येतात. पाट आणि साचेच असतात. तेव्हा काही एवढं दिसत नाही. पण जसे-जसे गणपती एक-एक रचत जाणार ना, तसं-तसं एक-एक गणपती प्रत्येक मंडळाची आयडेंटिटी घेऊन तिथे उभा असतो आणि ते प्रत्येक असं भरलेला माहोल असं बोलतात ना, घर पूर्ण भरलं आहे. घरात आता लग्न आहे. खूप सारे असे फॅमिली रिलेटिव्हज वगैरे येतात आणि मग त्याच्या हिशोबाने ते वातावरण असं खूप असं हे होऊन जातं, की हा कारखाना प्रत्येक गणपती आहे. प्रत्येक गणपतीजवळ माझी सवय कशी आहे ना, की गणपती मंडळाचा गणपती उभा राहिला ना, की मी धावपळीमध्ये पण असेल, पण रात्री शांत असतो. तेव्हा प्रत्येक गणपतीच्या पाटाजवळ जाऊन तो गणपती बघणार.
कुठे काय काम राहिलं आहे का, मग त्या गणपतीशी बोलणार थोडंसं काहीतरी असं. म्हणजे ही सवयच आहे माझी पहिल्यापासून, की प्रत्येक गणपती रेडी झाल्यानंतर असं की त्या गणपतीजवळ जाऊन थोडा वेळ उभं राहणं, बघणं, त्यांच्याशी संवाद साधणं. म्हणजे असं विचार नाही करत की ती आमच्यासाठी एक मूर्ती आहे किंवा निर्जीव वस्तू आहे. आमच्यासाठी बोलतात ना एक लहान बाळ जसं आम्ही मोठं करतो आणि ते मोठं करून छान त्याला सजवून ड्रेसिंग-बिसिंग घालून तुमच्याकडे देतो, तसं ते आमच्यासाठी एक बाळच असतं आमचं. आणि जेव्हा ते पूर्ण असे गणपती रेडी होतात, जेव्हा कारखान्यातून प्रत्येक गणपती निघतो, प्रत्येक गणपतीमागे भावुक व्हायला होतं. असं नाही की फक्त त्याच मुहूर्तापुरतं नाही. जेव्हा तो गणपती जातो ना, तो 4 पावलं त्याच्या पाठी आम्ही चालत जातो. का तर म्हणजे ती एक अटॅचमेंट असते, की आपण बनवलेली गोष्ट आपलं बाळ कोणतरी घेऊन जातंय. मग हा एक वेगळाच अनुभव असतो. आणि जेव्हा एक-एक गणपतीचं जेव्हा आगमन होतं, तसं-तसं कारखाना पूर्ण रिकामा होत जातो अक्षरशः. आणि नंतर जेव्हा असं बोलतात ना, गणपती सगळे गेले कारखान्यातून, तेव्हा त्या कारखान्याकडे बघवत नाही. असं वाटतं, की बोलतात ना, की कुठलं तरी असं मोठं वादळ आलंय आणि सगळं असं घेऊन गेलं बरोबर, असं फील होतं तेव्हा. आणि तिथे थांबू वाटत नाही. मग तिथून घरी जरी आला तरी त्या कारखान्यात परत असं लाईटी बंद, सगळं असं म्हणजे एक वातावरण निर्माण होतं तिथे, की लोकांची चहलपहल असते, बोलणं, हसणं, भांडणं, सगळी कामं तिथे. आणि नंतर एका क्षणात गणपती आगमन संपले, की एकदम असं शांत होऊन जातं. नाही बघवत तेव्हा कारखान्यांकडे, की कुठेतरी असं वाटतं, की नको 2-3 दिवस थांबावं, असं शांतपणे घरीच येऊच नाही कारखान्यात. आणि असं वाटतं सगळं संपलं आता थोडं. असं कधी-कधी फील होतं तेव्हा मग, की आणि मग नंतर नवरात्रीची कामं चालू झाली, की हळू-हळू स्टेबलायझेशन होतं परत. म्हणजे या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बिझी होऊन जातो आम्ही. म्हणजे एक देवाने एक क्रमच घडवला आहे, की जिथे अ, एखाद्याचा सहवास संपला, की लगेच दुसरा सहवास तो पुढे उभा करतो, की जेणेकरून त्या गोष्टीतून बाहेर पडावा माणूस. तसंच आपलं माणसाचं दैनंदिन काम असतं, की एका गोष्टीतून संपलं, की दुसरी गोष्ट पुढे असते उभी. फक्त एवढंच, की माणूस स्वभावाने कधी-कधी तिथेच थांबून राहतो, त्या क्षणी. पण नाही, त्याच्यातून पुढे गेला तर पुढचा प्रवास अजून चांगला असतो तुमचा. तर माणसाने हीच गोष्ट लक्षात ठेवावी, की एका प्रवासात न अडकता जेव्हा तो प्रवास संपतो, तेव्हा पुढचा प्रवास काय करायचा आहे आपल्याला, त्या प्रवासासाठी काय करता येईल, ह्या गोष्टींचा विचार करा आणि त्याच्यात तुमचं मन डायव्हर्ट करा. तर तुम्ही खूप छानपणे त्या गोष्टी विसरून परत त्याच्यात नव्याने परत सादर कराल आणि त्याच्यापेक्षा चांगलं काम कराल काहीतरी आणखी. दादा, तू आता बोलताना बोललास, की मी प्रत्येक मूर्तीच्या जवळ बारकाईने लक्ष देतो. त्यांच्याशी बोलतो, प्रत्येक मंडळाच्या मूर्तीशी. तर असं तू कधी तुझ्या मनातली खंत गणपतीच्या समोर मांडली किंवा कारखान्यात उभा राहून त्यांच्याशी बोललायस? असं मोस्ट ऑफ तरी प्रत्येक मूर्तीसमोर असतोच उभा मी. मी फक्त गणपतीला एकच प्रश्न विचारतो, की एवढं सगळं करतो आम्ही, थोडं तरी आमच्यासाठी काहीतरी दान पदरात टाक, की वर्षाचे 12 महिने नाही, पण 3 महिने आमचं कुटुंब सगळं लांब ठेवून आम्ही तुझ्या सेवेसाठी असतो. 3 महिने. तर 3 महिन्यामध्ये तू एकरूप झालेला असतोस आमच्याशी. आणि जेव्हा काही गोष्टी मागायच्यात म्हणजे सुख आणि समाधानच असतं आपल्याला. बाकी देवाकडनं काय हवं आहे? देव तर आपल्याला पैसे आणून नाही देणार आहे. आपल्याला त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. पण ते सुख समाधान आहे ना, कायमस्वरूपी असावं. सगळ्यांना सुखरूप ठेव. आणि बोलेन की एक वेगळंच म्हणजे असं वातावरण असतं कधी-कधी जेव्हा गणपतीचे डोळे काढले जातात ना स्पेशली, तेव्हा त्या अशा गणपतीसमोरून ना नजर अशी हटत नाही. म्हणजे त्या प्रत्येक गणपती आहे ना, असं काहीतरी बोलतोय, असं काहीतरी सांगतोय असं वाटतं, की नाही आता उद्या मी घरी जाणार असं. मग जेव्हा आदल्या दिवशी रात्र राहते ना, तेव्हा सगळे झोपतात. मी एकटा कारखान्यात जागा असतो. आणि जे उद्या गणपतीचं प्रस्थान होणार असं म्हणजे बोलतात ना, की आगमन. हं. आणि ती जागा अशी रिकामी होईल किंवा तो गणपती निघून जाईल असं. आणि एक वेगळंच अटॅचमेंट असते. आणि ह्या वर्षी तरी मुंबईचा मोरया निघताना थोडंसं म्हणजे हे झालं होतं फील. पहिली मूर्ती जिजामाता नगरची निघाली. त्याच्यामध्ये 2 रिद्धी-सिद्धी होत्या. ती मूर्ती पण निघताना असं वाटत होतं, की एक फॅमिली माझ्याकडनं अशी पास होते पूर्ण. म्हणजे ते लोकं बोलतात, की "हां, आता आम्ही जाणार. तुझी काळजी घे. पुढच्या वर्षी भेटू." जसं गणपती विसर्जन होतं ना, तसं आमचं विसर्जन तेव्हाच होतं. आणि मला वाटतं ह्यावेळी सगळे गणपती फिरलो मी. लास्टला मुंबईच्या मोरयाकडे गेलो असेल. आणि का माहीत का, की तिथे बसलेलो आणि सगळ्या गोष्टींचं ना असं बोलतात ना, की गणितं जुळवत होतो गणपतीसमोर मी. आणि का माहीत विसर्जनची दिवस होता. सकाळी पहाटे 6:00ला तिथे कारखान्यात पोहोचलो मी. आणि त्या गणपतीकडे बघून इतका भाविक झालेलो. एक शांत गाणी लावली होती. आणि की
एवढं तुला आम्ही घडवतो, एवढं तुला सादर करतो, तू एक जिवंत माणसासारखं आहे, विसर्जनासाठी तुला कसं नेऊ? असं म्हणजे विसर्जन तुझं कसं करू, की असं वाटतं की त्याला परत घेऊन यावं आणि आपल्याकडे ठेवून द्यावं. असं तेव्हा भाव एक बोलतात ना, की 10 वेळी त्या दिवशी मंडळातली मुलं पण इतकी भावूक झाली आणि मी गेलो नव्हतो, जायला वेळ नव्हता मिळाला. पण का माहीत का त्या गणपतीजवळ जाऊन उभा राहत होतो. त्याच्या पोटावरनं हात फिरवत होतो, हाताला हात लावत होतो. खूप वेळ तिथे जायचो, परत बसायचो. मंडळातली मुलं पण अशी जरा शांत झालेली. नंतर मग ते बोलले, "दादा" म्हणजे असं एक बोलतात ना, की माहीत नाही का, पण की नको विसर्जनला नको जाऊस तू असं. एक हट्ट तर नाही करू शकत आपण आणि बोलतात ना, तेव्हा आपल्यातलं एक लहान मूल बोलत असतं, की "विसर्जन नको देवा तुझं, तू थांब आमच्याबरोबर." मग ह्या सगळ्या गोष्टी ना क्लोजली अटॅच्ड असतात आमच्याबरोबर. त्या सगळ्याच आपण नाही सांगू शकत, की देव मग काही जण असे बोलून हां, हे असं खोटं बोलता येत नाही, तर असेच काहीतरी हास्यास्पद गोष्ट, की हां, यांच्याशी देव कसा बोलेल किंवा हे. पण त्या सगळ्या गोष्टी अशा असं नाही, की देव बरोबर माणसासारखा बोलेल. त्या अशा अंतर्भूत असतात आणि कळत असतात त्या गोष्टी प्रत्येकाला. तर एक ते फिलिंग असतं, की कारखाना रिकामा होणं आणि गणपतीची जी अटॅचमेंट असते, ती एक लागलेली असते, ती न तुटणं असं. आणि गणेश गल्लीचा गणपती पण जेव्हा विसर्जनाला जातो, जेव्हा तो पाठ फिरवतो, इव्हन लालबागचा राजा पण, की तेव्हा डोळे असे लिटरली पाणवतात, की गणेश गल्लीच्या गणपतीला विसर्जनला जाता नाही आलं मला, का तर माझी तब्येत ठीक नव्हती थोडी. पण मी भारत माताजवळ जाऊन बघितलं आणि जेव्हा गणपती समोरून आला ना, तेव्हा असं वाटतं, की नको जाऊ दे, थांब. असं कुठेतरी एक भावना निर्माण होते, की देवांनो थांबा तुम्ही, नका जाऊ. तुम्हाला अजून थोडा वेळ ते गाणं पण आहे ना, जाऊ नको काय कुठलं तरी छोटं. तर त्याचे भाव आपल्याला समोर दिसत असतात. जेव्हा गणपती आणि जेव्हा येतो समोरून आशीर्वादाचा हात घेऊन टर्न मारून जातो, तेव्हा असं वाटतं की तो आपल्याला येतो आणि आशीर्वाद देऊन जातो. लालबागचा राजा पण जेव्हा त्या पूर्ण टर्निंग पॉईंटवरनं टर्न मारतो ना, तेव्हा प्रत्येक पब्लिक फक्त त्या गणपतीच्या डोळ्यातच बघत असतात, की देवा तू कोणतरी सुखाच्या भावनेने बघत असतं, की देवा इतकं सुख दिलंस. कोणतरी दुःख सांगत असतं, देवा माझं दुःख पुढच्या वर्षी मी तुला असं करीन, तसं करीन. नवस देत असतं देवाला. तर ह्या सगळ्या भावना आहेत, की लोकांच्या मोठ्या मूर्तींशी जोडलेल्या आणि ह्या छोट्या मूर्तीत कशा दिसतील म्हणजे छोट्या मूर्त्या एक ग्राउंड लेव्हलला असतात आणि मोठ्या मूर्त्यांच्या डोळ्यांमध्ये, नजरेमध्ये जे लोकांना त्यांचे भाव प्रेझेंट करता येतात ना, मी एक मूर्तिकार असून इतका भावुक होतो. तर एक सामान्य माणूस किती भावुक होत असेल म्हणजे ह्या गोष्टीची कल्पना तितकी जाणवते लोकांमध्ये. दादा, आता गणेशोत्सव आपला झाला, हं. तर लागोपाठ नवरात्रोत्सव येतच असतो. मग तुझ्याकडे नवरात्रोत्सवमध्ये कोणत्या मंडळाच्या देव्या असतात? नवरात्रामध्ये पण आपल्या बऱ्याचशा मूर्त्या आहेत. मी आता 2 वर्ष खारची लक्ष्मी एक करतोय. ती पण खूप ट्रेंडिंगला आहे म्हणजे खूप फेमस झाली ती देवी आणि त्या देवीला मी खूप करतो कारण दिवाळीत मला वेळ मिळतो आणि म्हणजे बोलतात ना, की अक्षरशः माझ्या घरातलं मंडळ असल्यासारखंच झालं ते. ती जे काय असेल मंडळातली लोकं, की दादा सर्व तुझ्यावरतीच आहे. मग ती देवी पण इतकी म्हणजे बोलतात ना, की पॉवरफुल आहे ना, की अ, ह्या वर्षी तर एक चमत्कारच बोलायला लागेल, की एक्सपेन्स लोकांचे थोडे हे करायचे होते, कुठेतरी कमी पडत होते. आणि देवीची मूर्ती बनवली होती मी आणि मी फक्त देवीला एवढंच सांगितलं, "तू माझ्या स्थानावरून हलण्याच्या आधी मी ज्याच्यात अडकलोय ना, ते काम पूर्ण कर." असं मिरेकल घडल्यासारखं 2 ते 3 दिवसात त्या गोष्टी घडल्या आणि बोलतात ना, की मीच शॉक्ड होतो, की ज्या गोष्टी होणार नव्हत्या त्या गोष्टीसुद्धा घडल्या. म्हणजे तिला मी फक्त सांगितलं, की माझं तू स्थानावरनं हलण्याच्या आधी माझं कामं होऊ देत आणि त्या गोष्टी घडल्या. म्हणजे इतकं पॉवर असते प्रत्येक गोष्टीत जेव्हा आपण हार्ट टू हार्ट देवाशी कनेक्टेड होतो तेव्हा. आणि त्यामुळे ती देवी आहे ना माझ्यासाठी खूप असं बोलतात ना, की जवळची म्हणजे एक खूप करतो मी त्या देवीसाठी आणि करत राहीन कायमचं. कारण ती येण्यापासून पण मला माझ्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टीचा बदल झाला आहे. आणि नवरात्रीतलं बोलशील तर सुतार गल्लीची आहे बाप्पा राजा जो गणपती आहे, त्यांची आई मुंबई आहे. ते मंडळी खूप छान आहे. कधी आजपर्यंत त्या मंडळाने मला असं कधी हे नाही केलं, की हे काम राहिलंय, ते काम राहिलंय, हे असंच झालंय, ते तसंच झालंय. कधीच नाही, कधीच कंप्लेंट नाही किंवा काय नाही. एवढं मोठं मंडळ असून पण. तर त्यांचासुद्धा खूप सपोर्ट असतो. त्याच्यानंतर माझगावची आहे, भाजीपाला गल्लीची देवी, माझगावची आई. त्याच्यानंतर कुंभारवाडा, त्याच्यानंतर मला वाटतं ह्याची अँटॉप आणखीन कोणत्या अशा बऱ्याचशा देव्या आहेत आपल्याकडे. रेरोडची वगैरे आहेत.
अच्छा, त्या ह्या सगळ्या मंडळांचं एकच असतं, पण मी पहिलं माझी जी जुनी मंडळ आहेत त्यांना प्रायोरिटी देतो. जी देवींची जुनी मंडळ आहेत त्याच्यानंतर नवीन बुकिंग घेतो. तर ह्यावर्षी खूप सारी मंडळं आली. बुकिंग स्लॉट दिवस कमी होते, 15 दिवस होते आणि जवळ-जवळ एक मला वाटतं 35 क्रॉस केला होता आकडा देवीचा. मी एवढ्या बुकिंग घेत नाही देवीमध्ये, पण लोकं थांबतच नव्हती. का तर त्यांना काम आपलं आवडलेलं, पण एक लिमिटेशन असतो. कुठेतरी आपण काम घेणार तर ते फुलफिल करणं पण खूप डिफिकल्ट होऊन जातं. तर मी थांबवलं कुठेतरी, अशी बोलतात ना एक लाईन लागली होती बुकिंगला, ती कुठेतरी स्टॉप केली, की नाही म्हणून मी बुकिंग टोटली बंद केलं आहे. मी एकही बुकिंग मग खूप रिक्वेस्ट व्हायच्या मंडळाच्या, की नाही घ्या ना. आणि कुठे मग हे पण बोललं जातं, खूप ॲटिट्यूड आहे. अरे ॲटिट्यूड नसतो. हा एक कामाचा प्रकार असतो, की त्या 10-15 दिवसामध्ये जेवढं काम होईल ना, तेवढंच काम घेणार. त्याच्या व्यतिरिक्त काम घेऊन ना तुम्हाला प्रॉब्लेम द्यायचा आहे, ना मला प्रॉब्लेम करून घ्यायचा आहे. तर ह्या वर्षी तुम्ही प्री प्लॅन करा, लवकर या. मंडळं एकदम देवी बसायच्या 10 दिवस आधी फिरायला चालू करतात. झोपतात वर्षभर लिटरली बोलायला गेलं ना, की उत्सव जर पुढच्या वर्षी पण करायचा त्याची रूपरेषा आत्तापासूनच तयार करा ना तुम्ही. मूर्तिकाराशी अप्रोच व्हा. तर तो पण काहीतरी प्लॅन करेल. नेक्स्ट इयर पण तेच होणार मग. जेवढ्या माझ्या अवेलेबिलिटी असणार तेवढीच बुकिंग घेणार मी मग. दादा आता गणेशोत्सव मंडळ झाले, नवरात्रोत्सव मंडळ झाले, तर मग ते बुकिंगसाठी तुझी काय डेट असेल किंवा कधीपासून बुकिंग चालू होतं? मी दिवाळी झाली की लगेच बुकिंग स्लॉट चालू करतो, की आता जी नेहमीची मंडळ आहेत ती येऊन बुकिंग करतात. दिवाळीला पहिला पूजा झाली की आपले बुकिंग स्लॉट चालू होतात. मागीचा गणपती असतो, एकच असतो. मी जास्त मागीमध्ये घेत नाही. तर तसे मग बुकिंग काय-काय मंडळ येऊन करतात. जे नवीन मंडळ आहेत तीच फक्त मग कधी-कधी एंडिंगला येतात. तर ह्यावर्षीसुद्धा 2026साठी तुम्ही लवकर या, प्री प्लॅन करा. ज्या मंडळांना मूर्त्या माझ्याकडनं घ्यायच्या आहेत त्यांना नाही मिळत ह्या बुकिंग स्लॉटमुळे, थोड्या आधी या, तुम्ही सुद्धा प्लॅनिंगमध्ये या, तर तुम्हाला मिळेल मूर्ती. आणि दादा आता तू धोतरचे क्लासेस पण घेतोस. मग कोणाला जर त्या क्लासेसला पण यायचं असेल, तर मग कशी काय त्याची बुकिंग असेल? कसं आहे ना, धोतरचे क्लासेस पण आपण घेतो, पण आता जवळ-जवळ वर्षभरात आहे ना बॅच झालीच नाही आहे टाईम स्लॉटमुळे. कारण गणपतीची कामं आहेत, मेकअपची कामं आहेत, ड्रेपिंगची दुसरी पण कामं आपली चालू आहेत आणि ह्याच्यामध्ये ना कुठेतरी असं पूर्ण अनबॅलन्स झाल्या आहेत सगळ्या गोष्टी. त्या फुलफिल करता येत नाहीत आणि गणपती क्लासेससाठी मुलांना सांगितलं आहे मी, की ऑनलाईन आपण घेऊच शकत नाही. ऑफलाईन माझं काम फक्त आहे, मी आता आज परत सांगतो, की मी फक्त तुम्हाला तिथे डेमो देणार. तुम्हाला प्रॅक्टिस करून घेऊ शकत नाही. फक्त तुम्हाला टेक्निक्स असतील त्या कळणं इम्पॉर्टंट आहे. मग तर तुम्ही रेकॉर्डिंग करून घेऊ शकता मोबाईलमध्ये आणि त्या टेक्निक्सवरती तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, की आम्हाला मार्गदर्शन कोणी तेवढं पण नाही केलं आहे. तर तुम्हाला आम्ही करतो तर त्याचा तुम्ही फायदा घ्या. बरेचशी मंडळं मग तुमची फीज मुलं फीज एवढीच आहे, मग आम्हाला कमीच करा. नाही, आम्ही जर त्या 2 दिवस महिनाभर मी स्टॉप होतोय. माझं माझं फायनान्शियल एक्सपेन्स कसं चालणार ना? की मला त्याच गोष्टींवरती मी फुकट कसं शिकवणार आहे कोणती गोष्ट आणि कमी तरी का करू? क्वालिटी देतोय ना मी त्याची. तर मी एक लिमिटेड अमाउंटच सर्टन ठेवलेली आहे, पण ती पण लोकांना जास्त वाटते. तर तुम्ही काहीच करू जो माणूस आहे ना, ज्याला खरंच शिकायचं आहे, प्रामाणिकपणे काहीतरी करायचं आहे, तो कधी ह्या गोष्टी बघत नाही. मी स्वतः अपग्रेड होतो. मी मेकअप क्लासमध्ये मी सुद्धा 60-60, 70,000 फी भरून अजूनही अपग्रेड होतो. का होतो मी? मग मी बोलीन ना त्यांना, की तुम्ही का फी घेताय? कशाला घेताय? ह्या सगळ्या अपग्रेड होण्याच्या स्किल्स असतात आणि त्यात स्पेशलायझेशनच करू शकतात. तर तुम्हाला सुद्धा जर काय करायचं आहे तुम्हाला एक्सपेन्स पेड करावाच लागेल, तर तुम्ही काहीतरी वेगळं कराल ना तुमच्या कामामध्ये. जे काम रोज करताय ते तर तुम्ही करतात, पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला अजून काही चांगलं करायचं तर तुम्हाला त्याचा एक्सपेन्स पेड करावाच लागेल. तर ज्यांना बुकिंग करायची असते ते आपले स्लॉट आहेत. कनेक्टिंग होऊन टीमशी तुम्ही बुकिंग करू शकता आणि क्लासेसमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. दादा आता तू बोललास की दिवाळीनंतर तर बुकिंग चालू होते. तर मग आतापर्यंत मंडळाच्या बुकिंग येणं चालू झाले? हो, झाले एक आता आय थिंक 4-5 बुकिंग झाल्या आपल्या नेक्स्ट इयरच्या 26च्या. ओके. आणि मागे म्हटलं आपलं चारकोपचं एकच मंडळ. नाही, मागीमध्ये आपल्याकडे मानखुर्दचा आहे साई सेवकचा म्हणून. तो एकच गणपती मी बनवतो. बाकी मागीमध्ये मी गणपती घेतच नाही. कारण जागा पण नसते आणि परत ते काम, परत त्याच्यानंतर वेडिंगचे सीझन्स चालू होतात. त्याच्यामुळे मग थोडं स्किप करतो मी. दादा जे नवीन मूर्तिकार आहेत, जे डी-एम करत असतात की आम्हालाही शिकायचं आहे किंवा आम्हालाही मूर्तिकार म्हणून पुढे कंटिन्यू करायचं आहे, तर त्यांना तू काय असं मेसेज देशील? नवीन मूर्तिकारांना मी हेच सांगेन, की तुम्हाला हे खूप बोलतात ना, दुरून डोंगर खूप साजरे दिसतात.
म्हणजे जे दिसतंय ते खूप छान वाटतंय, खूप मस्त आहे. पण त्या डोंगराच्या जवळ गेल्यानंतर कळतं ना, की तो सूर्य खूप लांब आहे, ते ढग खूप लांब आहे, तो समुद्र खूप लांब आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, लांबूनच दिसण्यासाठी चांगल्या वाटतात. त्याच्यात जेव्हा खोलमध्ये उतराल ना, तेव्हा तुम्हाला कळेल. आणि अ, मी हे सांगेन, की त्याचा पूर्ण अभ्यास करा. आम्ही अभ्यास केलेला आहे, की त्या सगळ्या गोष्टींचा, की अशा प्रकारे अभ्यास करून तुम्ही पुढे जा. आता बरेचसे जण बोलतील, की हां, माझ्याबद्दल पण बोल, मी हा ह्याला काय येतं, हा काय मूर्तिकार आहे, हे आहे ते. पण मूर्तिकार नाव म्हणजे त्याच्यात सगळ्या गोष्टी आल्या ना. हां, मी चॅलेंजिंग जॉब केलेत लोकांसमोर आहेत. ते मीच केलेत ना स्वतः. कोणतरी आणून पकडून नाही करून घेतलेत ना कोणाकडनं तरी. हो. तर ह्या गोष्टी लोकांच्या समोर आहेत. तर त्यांच्यासाठी मी उत्तर दिलेलं आहे, की माझ्या कामातून मी काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. तर मला त्यामुळे त्यांना मला उत्तर द्यायचे. पण नवीन मूर्तिकारांना हेच बोललं जातं, की काही येत नाही, काय पण करतात. आणि खरंच आहे, की तुम्ही पहिल्या त्या गोष्टींचा अभ्यास करा, की त्याच्यामध्ये की काम कसं केलं जाईल, कशी बांधणी केली जाईल, कशाप्रकारे बॅलन्सिंग जॉब केले जातात, कशाप्रकारे सिंहासनावरचे जॉब केले जातात, कशाप्रकारे लेबर्स असतात, कशाप्रकारे ते काम केलं जातं. ह्याचा अभ्यास करा 2-3 वर्षांनी, मग स्वतःचा कारखाना बनवा आणि नंतर काम करा. काही मुलं आता आजकाल हा मूर्तिकार झाला आहे, तर तो पण मूर्तिकार कुठून तरी कोणाचा तरी काहीतरी वस्तू घेऊन यायची, चोरून त्याच्यानंतर त्याची डाय मारायची, त्याच्यावर काम करायचं आणि मग प्रेझेंट व्हायचं ॲज अ मूर्तिकार. नाही, आम्ही आमच्या गोष्टी स्वतः प्रेझेंट केल्या आहेत आणि तशा तुम्हीही करा. तुमच्यातही बदल घडवा कामांमध्ये काय-काय गोष्टी. खूप सारे मूर्तिकार आहेत तुम्हाला सपोर्ट करतील, खूप सारे नाही. मी माझ्या पद्धतीने जेवढं होतं तेवढं करतो मी. पण मी कारखान्यात या सांगतो आणि पहिलं बघतो, की समोरचा माणूस कितपर्यंत करू शकतो, काय करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही पहिला अभ्यास करा प्रत्येक गोष्टीचा. नंतर कारखान्यासाठी तुम्ही भलेही त्या मूर्त्या तुम्ही छोट्या का असेना, तुम्ही पेनवरनं आणून पेंट का करेना, कोणाकडनं घेऊन का पेंट करेना, पण ते पेंटिंग करण्यामागे पण तुमची कलाकुसर असली पाहिजे. त्यातलं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. आणि हे जे काम सगळे करतात ना, ते खरं ॲक्चुअली मूर्तिकार आले. जे फक्त आणतायत रेडी आणि विकतायत ते मूर्तिकार नाही झाले. त्यांना बोलू शकतो आपण, की हां, ह्यांच्यात काहीच नाही. कारण आणतायत आणि नुसते स्टॉल लावून विकतात. ते जे लावतात मूर्तिकार नाव, त्याच्यात ते मूर्तिकार नाही आले, त्याच्यात ते विक्रेते आले. आणि जे स्टार्ट टू एंड काम करतात, जसं एक रॉड लावण्यापासून पूर्ण कलरिंगपर्यंत ते सगळं काम मूर्तिकारांच्या ह्याच्यात येतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तसंच काम करा. आणि काही मार्गदर्शन लागलं तर मी आहेच. नक्कीच करीन मार्गदर्शन. दादा तू मूर्तिकार तर आहेच, तसंच तू स्वामी सेवामध्ये पण आहे, स्वामीची सेवाही करतो. तर असे काय तुझे अनुभव आहेत स्वामींबद्दल? स्वामींबद्दल बोललं तर खूप छान अनुभव आहेत स्वामींबद्दल. आणि मी जसं स्वामी सेवा चालू केली आहे, तसं मला वाटतं मला कुठली गोष्ट कमी नाही पडली आहे. आणि पण असं नाही की मी 24 तास फक्त स्वामी, 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 स्वामी केलं आहे. मी फक्त जेव्हा स्वामींनी काय सांगितलं आहे, सगळं सोडून तुम्ही माझ्याजवळ येऊन बसा, माझीच सेवा करा, माझीच जपमाळ दिवसभर करा, नाही. दिवसातून एकदा जरी आपण स्वामींचं नाव घेतलं ना, तरी त्यांना स्वामींना पोचल्यासारखं आहे. ते त्याच्यात पण स्वामी आपल्याला आशीर्वाद देतच असतात. असं नाही की माझी सगळी कामं सोडून, मी माझ्या टायमिंगमध्ये सोडून, मी स्वामींचा दिवसभर जपच करेन, मी दिवसभर पारायणच करेन, मी जपपाठच करेन, नाही. मी माझ्या कृतीतून काहीतरी करेन. मला स्वामींची सेवा करायची ना, स्वामींनी सांगितलं आहे, की एका मनुष्याची सेवा करा, तिथे मला पावेल. स्वामींनी असं नाही शिकवलं आहे, की माझ्यापुढे फळांची रास लावा, माझ्यापुढे पेढे आणून ठेवा, मग मी तुम्हाला पावेन किंवा मला काहीतरी नैवेद्य द्या, मगच मी तुम्हाला पावीन. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना पोहचवणंच आहे. पण मी बोलीन, की एखादा खरंच उपाशी कोणतरी रस्त्यावरती आहे, त्याला खायला द्या, ते स्वामींपर्यंत पोहोचेल. एखाद्याला खरंच गरज आहे, त्याला मदत करा, ती स्वामींपर्यंत पोहोचेल. स्वामींनी आपल्याला हेच शिकवलं आहे, की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त पुढे जा. मी तुला कार्यरत करीन, पुढे कसं जायचं आहे. तर खूप शक्ती आहे स्वामी या शब्दातच शक्ती आहे. स्वामीचा अर्थच लोकांना अजून माहिती नाही. स्वामी म्हणजे स्वतः मी, स्वतःमध्ये मी. स्वामींनी सांगितलं, स्वतःमध्ये देव शोधा. स्वतः तुझ्या अंतर्भूत देव आहे, त्याला तू जागृत कर, की तुझ्या हातून सत्कर्म घडव, तुझ्या हातून चांगलं काम करव. एखाद्या भुकेल्याला जेवण दे, एखाद्या गरजूला मदत कर, एखाद्याला मार्गदर्शन कर. तिथे तुझी स्वामी सेवा खूप चांगली होईल. आणि न जाऊन ह्या सगळ्यातून आपण संध्याकाळी जाऊन मठात शांत बसणं, तिथे सुद्धा एक स्वामी सेवा झाली. पण तिथे जाऊन कार्यरत करणं काहीतरी. खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप छान मठ आहेत आपल्याला. परेलचा मठ आहे, दादरचा मठ आहे, दिला रोडचाही मठ आहे. खूप छान सेवा केल्या जातात. तर तुम्हीसुद्धा स्वामींची शक्ती खरंच अद्भुत आहे. मी कधी स्वामींना आवाज दिला आणि स्वामींनी कधी असं हे नाही केलं आहे.
आणि मी तर स्वतः स्वामींना जवळून स्पर्श केला आहे. म्हणजे त्या स्पर्शात म्हणजे बोलतात ना, की जेव्हा मी स्वामींना वस्त्र परिधान करतो ना, तेव्हा मला प्रत्येक गोष्ट म्हणजे असं वाटतात, की स्वामी तेव्हा काहीतरी सांगत असतात, काहीतरी संदेश देत असतात आणि आपल्याकडनं सेवा करून घेतात हीच माझी सगळ्यात मोठी हे म्हणेन, की प्रत्येक देव आपल्याला बोलवतोय आणि मला स्वतःला वस्त्र परिधान कर असं सांगतोय. म्हणजे कितपर्यंत मी स्वतःला बोलतो ना, की मी खरंच खूप नशिबवान आहे, की मला देवांची सेवा करायला मिळते, त्यांना अनुभवायला मिळतंय, त्यांना स्पर्श करायला मिळतोय आणि जेव्हा स्वामींना आई रूपात तयार करत असतो ना मी, तेव्हा मला एक म्हणजे असं वातावरण जाणवतं तिथे कुठेतरी बाबा स्वामींमध्ये आई उभी आहे. एक वृद्ध अवस्थेतली बोलतात ना, आई आपल्याला दिसते त्यांच्यामध्ये आणि एक वेगळंच तेज असतं जेव्हा चेहऱ्यावरती साधारण मूर्ती आणि त्याच्यानंतर परत मी तिला वस्त्र परिधान केल्यानंतर, अलंकार केल्यानंतरची मूर्ती खूप जमीन आसमानाचा फरक येतो. साक्षात असं वाटतं, की कोणतरी अशी वृद्ध स्त्री येऊन बसली आहे तिथे अशी. पुन्हा जेव्हा मुकुट वगैरे स्वामींना शॉल फेटा घालतात, तेव्हाही खूप छान असं म्हणजे स्वामींची लीला बोलाल ना तर एक अगाध आहे. फक्त एवढंच करा, की स्वामींना मी जसं मगाशी सांगितलं तसं स्वामींशी जर एकनिष्ठ होत असाल, तर स्वामींनी सांगितलं पहिली सेवा करा, परमसेवा करा, मदत करा आणि मग माझ्यापर्यंत पोचा. तर तुमच्या स्वामी नक्कीच पावतील आणि प्रत्येक गरजूला मदत करा आणि तिथे स्वामी तुम्हाला नक्की दिसतील. तर हेच बोलीन मी, की खूप स्वामींचा माझ्यावरती मोठा हा आशीर्वाद बोलाल ना, हात बोलाल. मी कधी संकटात असतो फक्त स्वामी म्हणून जरी बोललं, तरी पण असं नाही की त्यासाठी मी तिथे जागेवर बसीन आणि बोलीन, "स्वामी मला अ, माझं हे ठीक होऊ दे." त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. स्वामी तुम्हाला सांगणार नाहीत, की "तू तिथेच बस, तुला मी सगळं आणून देतो." स्वामी तुला मार्गक्रम करणार, तुला जायचं आहे, की तुला आता ही गोष्ट कशी करू? एखादा पाण्यात बुडतोय, तर त्याला वाचवण्यासाठी तू तिथे बसून जर स्वामी, स्वामी, स्वामी बसला, तर तोपर्यंत तू बुडून जाणार. पण तुला जर पोहता येत नसेल, तर स्वामी काहीतरी नाव घेतलंस ना, मार्गदर्शन दाखवतील. की हां, तिथे जहाज पडली आहे, ती जहाज घे, त्याच्याकडे ढकल, तिथे टायर पडलाय, तो ढकल, त्याच्यातून त्याला वाचव. तर ह्या गोष्टींचा लोकांनी ह्याच्यातून काय तुम्हाला शिकता येतं बघा, की मला काय पोहोचवायचं आहे लोकांपर्यंत, की स्वामी सेवा अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर खरंच श्री स्वामी समर्थ बोलीन. दादा 2026मध्ये गणेश भक्तांना तुझ्या हातातून काही युनिक असं बघायला मिळेल का? 2026चा प्लॅनिंग खूप चांगला आहे. मी आता इतकं ओपन नाही बोलू शकत, पण खूप छान आहे. यावर्षी तुम्हाला गोष्टी बघायला मिळतील. काहीतरी थोड्याशा युनिक्स पण असतील आणि जर तुम्हाला स्पेशल जॉब हवा आहे, तर तुम्ही लवकरात लवकर आत्ताच कनेक्टेड व्हा. एक मधल्या कालावधीमध्ये तुम्हाला स्पेशल जॉब तुम्हाला मिळणार नाही. तर आत्तापासून तयारी करा स्पेशल जॉबसाठी. तर तुम्हाला मी इथं फुलफिल करेन आणि नो डाऊट 2026ला कळेलच तुम्हाला, की आपण काय-काय नवीन गोष्टी करू शकतो. तर वाट पहा त्याची. की काय आपण ह्यावर्षी दाखवू लोकांना आणि खूप लोकांचे एक्सपेक्टेशन आहेत. खूप मेसेज करतात, डी-एम करतात, "सर तुम्ही असं काम करा, सर तसं." मी फक्त माझा एकच मोटिव्ह आहे, पारंपरिकता मला जपायची आहे, जी गणपतीची पारंपरिक आहेत. तुम्हाला माझ्याकडे सगळं पारंपरिकच बघायला मिळेल आणि प्रभोळ वगैरे असतील तर थोड्याफार युनिक असतील त्याच्यामध्ये. पण गणपतीमध्ये मला सिंपल अँड सोबर गणपती खूप आवडतात करायला. तर मित्रांनो, आता आपण आहे ना पॉडकास्टच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहे. दादा, आता आपण रॅपिड फायर घेणार आहे. त्याच्यामध्ये काही मूर्तिकारांची नावं आहेत. तर त्या मूर्तिकारांची तुम्ही जी नावं सिलेक्ट कराल, तर त्या मूर्तिकारांची तुम्ही का नावं सिलेक्ट केली, त्याबद्दल तुम्हाला काही थोडक्यात सांगायचं आहे. ह्या वर्षीचं तुम्हाला बेस्ट मूर्तिकार कोण वाटतं? अनिकेत शेवाळे की निखिल खातू? अ, अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाळेबद्दल बोलायला गेलं तर खूप छान काम केलं आहे यावेळी त्याने. एक मोठ्या लेवलला बोलतात ना, की कमी वेळेमध्ये इतकी मोठी झेप घेतली आणि खूप चांगल्या पद्धतीने काम प्रेझेंट केलं त्याने. जसा गेल्या वर्षी खेतवाडीचा लंबोदर त्याने जसा प्रेझेंट केला होता, तशा यावेळी खेतवाडीचा राजा, ग्रँड रोडचा, खेतवाडीचा लंबोदर सगळे गणपती असे अप्रतिम होते. त्यामुळे अनिकेत शेवाळे इज द बेस्ट. दादा, माझा पुढचा प्रश्न असेल की 2025मध्ये तुम्हाला सिद्धेश दिघोळे की राजन खातू सर ह्याच्यामधली कोणत्या मूर्तिकाराची तुम्हाला मूर्ती आवडली? सिद्धेश दिघोळे बोलेल मी. सिद्धेश दिघोळेचा गोड गणपती आणि आपला काळाचौकीचा महागणपती खूप छान होते. अप्रतिम होते गणपतींचे स्वरूपसुद्धा. तर सिद्धेश दिघोळे. अ, आकाश तिरमल आणि अरुण दत्ते ह्याच्यामध्ये ह्या मूर्तिकारांमध्ये तुम्हाला कोणती त्यांची मूर्ती तुम्हाला आवडली? दोघांचे पण टफचे आहेत, पण मी दोघांमध्ये सिलेक्ट जर करायचं झालं तर आकाश तिरमल बोलीन. कारण आकाश तिरमलने ह्यावर्षी
गणेश गल्लीचा गणपती बोलतात ना, की एक अप्रतिमच होतं. एक वेगळंच स्वरूप लोकांपुढे मांडलं, की बोलतात ना, की खूप छान हॅट्स ऑफ त्याच्या कामाबद्दल. आणि अरुण दत्ते बोलाल तर अरुण दत्तेने ह्यावर्षी जो बॅलन्सिंग जॉब केलेला, जो खरंच अप्रतिम होता. तर अरुण दत्तेने पण ह्यावेळी जे कामं केली आहेत, ती खूप एक्स्ट्रीम लेव्हलची केली आहेत. तर अरुण दत्ते ऑल्सो बेस्ट. पण दोघांमध्ये निवडायचं झालं तर आकाश तिरमल. दादा परत एकदा मी तुला विचारतो, की अनिकेत शेवाळे की प्रशांत देसाई ह्यांच्यामधल्या दोघांमधलं तुला कोणाचं काम आवडलं किंवा मूर्तींमध्ये कोणतं काम आवडलं? परत तेच बोलेन मी, की अनिकेत शेवाळेच. कारण अनिकेत शेवाळेचं काम मी खूप जवळून बघितलं, त्याची मेहनत, डेडिकेशन बघितलं आहे मी खूप जवळून. तर अनिकेत शेवाळेच. आणि शेवटचा प्रश्न आहे, कृणाल पाटील की अनिकेत शेवाळे? अरे बापरे! तर दोघांमध्ये पण मी अनिकेत शेवाळेच बोलेन. कारण अनिकेत शेवाळे माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याचं काम, त्याची मेहनत मी बघत आलो आहे 2-3 वर्ष कंटिन्युअसली. तर अनिकेत शेवाळेच माझ्यासाठी असेल. आणि कृणाल पाटील नो डाऊट खूप छान आहे काम. खूप छान बोलण्यापेक्षा अप्रतिमच आहे कुणाल दादाचं काम. तर कुणाल पाटीलला सुद्धा, पण दोघांमध्ये एक चॉईस करायचं तर बट ऑब्व्हियस मी माझ्या मित्राला चॉईस करेन, ओके. अनिकेत शेवाळे. आणि दादा अरुण दत्ते सरांची यंदाची मूर्ती तुम्ही बघाल तर बॅलन्सिंगमध्ये खूपच सुंदर होती. तर तुम्हाला कसं वाटलं ते काम? खूप छान केलं आहे अरुण दत्तेने काम त्याच्यावरती. जो परेलचा महाराज. महाराजा जो केला होता, म्हणजे जे बॅलन्सिंग होतं ते खरंच हॅट्स ऑफ होतं. आणि ह्यावेळी अरुण दत्तेने खरंच काम खूप छान केलं आहे. एकदम सगळीच कामं बेस्ट होती बोलाल तरी चालेल. आणि बस की अशीच कामं खूप करत राहू आम्ही. तुझ्याकडून अशीच कामाची अपेक्षा आहे. हेच काम बघत राहू. तर नो डाऊट अरुण दत्तेला ऑल द बेस्ट आणि सगळ्याच मूर्तिकारांना ऑल द बेस्ट. सगळ्याच मूर्तिकारांनी खूप छान कामं केली त्यावर्षी. अशीच कामं करत राहू आम्ही आणि लोकांच्या बोलतात ना, की अपेक्षा पूर्ण करू. तर मित्रांनो, आता आपला हा पॉडकास्ट खूप सुंदर झालेला आहे. तर आजचा पॉडकास्ट आपण इकडेच हा एंड करूया. तर दादांनी खूप सुंदर अशी प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. मन मोकळेपणाने बोललेलं आहे. कोणाचं मन दुखवण्याचा आमचा काहीच हेतू नाही याच्यातून. तुम्हीही आपल्या पॉडकास्टवर येऊन आपलं मन मोकळं तुमच्या बद्दल तुम्ही बोलू शकता. तुम्हाला प्रेरणादायी काही अनुभव असतील, तुम्ही कलाकार असाल, तर नक्कीच तुम्ही माझ्या पॉडकास्टवर येऊ शकतात. Instagramची लिंक आणि Google फॉर्मची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देईलच. ते नक्कीच फिलअप करा. मला Instagramला तुम्ही DM करू शकतात. आपण बोलू आणि लवकरच तुमच्यासह, तुमच्या विषयासह माझ्या पॉडकास्टवर आपण भेटूच. आणि दादा, तू वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक यू. आणि गणपती बाप्पा मोरया. मोरया. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.